सुचित्राज होम किचनमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी आहे तिळाची वडी। तुम्हाला एक निवेदन आहे, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी तीळ घेतले आहे, 1 वाटी गूळ किसून घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक पॅन ठेवली आहे। पॅनमध्ये 1 वाटी तीळ आपण भाजून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं तीळ मंद आचेवर छानसे भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता तीळ छानसे भाजून झाले आहेत। भाजलेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। पॅनमध्ये 1 किंवा 2 चमचे तूप घालून घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यावर किसून घेतलेला 1 वाटी गूळ टाकायचा आहे। इथे आपण गुळाचा छानसा पाक करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं उलटण्याच्या साहाय्याने गूळ एकसारखा हलवत राहायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता गुळाचा छान पाक बनत आहे। मीडियम टू लो फ्लेमवर उलटण्याच्या साहाय्याने एकसारखा गुळाचा पाक हलवून तयार करून घ्यायचा आहे। गुळाचा पाक बनत आल्यावर एका वाटीमध्ये पाणी घेऊन 1 थेंब गुळाचा पाक पाण्यामध्ये टाकायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता गुळाच्या पाकाची छानशी गोळी तयार झालेली आहे। गुळाच्या पाकामध्ये भाजून घेतलेले तीळ टाकायचे आहेत। उलटण्याच्या साहाय्याने सर्व साहित्य एकसारखे हलवून घ्यायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता तीळ आणि गूळ छानसे शिजून तयार आहेत। तिळामध्ये स्निग्धता आणि गुळामध्ये गोडवा असल्यामुळे ही वडी खाण्यासाठी आरोग्यदायी असते। एका पोळपाटावर थोडे तेल लावून घेतले आहे। तीळ आणि गुळाचे मिश्रण पोळपाटावर टाकायचे आहे। तीळ आणि गुळाचे मिश्रण पोळपाटावर एकसारखे पसरून घ्यायचे आहे। तीळ आणि गुळाचे मिश्रण थंड झाल्यावर लाटण्याच्या साहाय्याने एकसारखे लाटून घ्यायचे आहे। सुरीच्या साहाय्याने वड्या कट करून घ्यायच्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता तिळाच्या वड्या सावकाशपणे कट करून घेतल्या आहेत। आवडीप्रमाणे तुम्ही तिळाच्या वडीवर किसून घेतलेले सुके खोबरेही टाकू शकता। खाण्यासाठी तयार आहे तिळाची वडी। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।